रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. तर मंडळी, झालं असं की मध्ये तुम्हाला मी अर्धवटच ब्लॉग म्हणजेच की पार्ट 2 दाखवायचा होता. आणि इकडे तुम्ही बघू शकता याच्यावरून किती छान असं विके स्कूलमध्ये केलेलं आहे दिंडीचं. हे पेपरपासून बनवलेली विठ्ठलाची सुद्धा मूर्ती आहे. मुलांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे, पण तो काय ब्लॉग आपल्याला करता आला नाही. मग मी गेले होते. माझा मुलगा आहे 8वीमध्ये आणि मी तुम्हाला बोललेच होते की आता तुम्ही छान छान टीचरसुद्धा इतक्या घुळमिळाने खेळत होत्या ना. तुम्ही इथे बघू शकता किती छान वातावरण होतं. काही मुलं युनिफॉर्ममध्ये होते, काही मुलं सिलेक्टिव्ह मुलं जे होतात म्हणजेच की जास्तीची मुलं होतात. मग पाऊस असल्यामुळे जास्त हे होत नाही, त्यामुळे बरीचशी 5वी 6वी आणि 7वी ह्या तिन्ही वर्गांची मुलं होती. आणि बाकीची जी मुलं आहेत ना ते काही थोडेसे राहिलेले होते ना, ती साईडला होती. ब्लॉग छोटा आहे पण खूप म्हणजे खूप छान महत्त्वाचा आहे. टाळ मृदुंगाच्या काय म्हणतात गजरामध्ये विठ्ठलाचं स्वागत केलं. आणि असं नाही की आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला पंढरपूरमध्येच पोचलं पाहिजे. कुठेही तुम्ही हा सोहळा साजरा करू शकता आणि जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही करू शकता. छान असं मस्त विठ्ठलाचा सोहळा आपण साजरा केलेला आहे शाळेमध्ये. आणि आता तिथे दाखवायचं म्हणून असं काय नाही आहे, पण ब्लॉग काही घेता येत नाही जास्त, मग थोडंसं केलं. इकडे बघा परत हॉलमध्ये, हॉल खूप मोठा आहे. इकडे पूजा वगैरे सगळं विठ्ठलाचे टीचर वगैरे सगळं करत होते. विठ्ठल आता जितकं आपल्याला होईल ना तितकं आपण घरच्या घरी म्हणा किंवा कुठे वेळ भेटेल कुठं कसं असेल तसं सर्व हे करायचं. मस्त छान अभंग गायले आणि हे केले. मग हा ब्लॉग खूपच असा छोटा होत होता, तर त्यासाठी मी तुम्हाला पुढे सांगते की आम्ही थोडंसं मग दुसऱ्या दिवशी बारस वगैरे सोडली आणि छान असं एकांत फिरण्यासाठी गेलो होतो. इथे सर्व टीचर पूजा वगैरे करून घेत होते. आता बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न असतो की सिलेक्टिव्ह मुलं का. कारण मुलं भरपूर होतात, मग काय थोडीफार काय ज्यांना घ्यायचं आहे, जे काही मुलांना कंटाळा पण असतो की नाही घ्यायचं. पण जे केवी कन्याचं आहे ना त्याच्यापेक्षासुद्धा खूप सुंदर असं केलं होतं विके स्कूलमध्ये. आता अशा पद्धतीचं छान असं जेवण बनवलं होतं. मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच की एकादस सोडली आणि संडेला मस्त छान असं पिरवाड बीच म्हणून तुम्हाला माहिती असेल उरणमध्ये. ज्यांना माहिती आहे ना त्यांनी कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनीसुद्धा असं आस्वाद घ्यायचा आहे. आता आपण कुठे बाहेर गेलो आहे आणि व्हिडिओ किंवा काय फोटोशूट केलं नाही असं होत नाही आहे, कधी ते शूट घ्यायचं झालं नाही आहे. कारण मला असं माझ्या मनामध्ये होतं की आपण थोडंसं निवांत रिलॅक्स व्हायला जायचं आहे. म्हणजेच की जर मोकळी हवा आणि छान असं वातावरण खूप छान होतं, खूप म्हणजे खूप. पण चला म्हटलं एवढं आलो आहे तर थोडंसं आपण रील वगैरे करूया. मग आम्ही रीलच केल्या, व्हिडिओ शूट घेतला नाही. लाईव्ह केलं होतं. ज्यांनी जर लाईव्ह बघितलं असेल ना त्यांनी मस्त असं सनसेट होता. खूप छान वातावरण झालं होतं म्हणून ते केलं. आता प्रत्येक 2-3 अशा रील जे केले आहेत ना ते मी इथे अपलोड केले. तुम्ही बघा, तुम्ही यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ बघू शकता किंवा इंस्टाग्रामवरती सुद्धा बघू शकता. मी पण ब्लॉगमध्ये पण थोड्याशा टाकलेल्या आहेत. तर ही पूर्ण असं मी मुलांसोबतसुद्धा खूप छान असं एन्जॉय केलं. आणि संडे स्पेशल होतं त्यामुळे. आणि स्वयंपाक तर मी थोडंसं सकाळी जास्तीचं केलं होतं. मग रात्री काही स्वयंपाक वगैरे करायचं नव्हतं म्हणून आम्ही 6-7 वाजेपर्यंत मस्त छान असं बाहेरच एन्जॉय केलं. आता बाहेर काही असं खाल्लं नव्हतं. बुट्टा फक्त आम्ही खाल्लं होतं, म्हणजेच की मकाचे कणस. याचं कारण म्हणजे की घरी स्वयंपाक शिल्लक होता. मग जर बाहेर खाऊन आलो ना मग ते घरचं तसंच राहणार. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं की बाहेर काही न खाता फक्त कणीस खाल्लं आणि मुलांसाठी वडापाव घेतले होते. म्हणजे त्यासाठी ते घेऊन आलो आम्ही. लाईव्हमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर कसं वाटलं हा पूर्ण ब्लॉग आषाढी वारीचा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्याचा डिटेलमध्ये ब्लॉग मी असं येईल आणि मस्त छान असा दुसरासुद्धा ब्लॉग मी अपलोड करणार आहे. भेटूया परत एकदा. बाय बाय.